गणेश उत्सवानिमित्त शिर्डीतील एका तरुणाने आपल्या घरातील बाप्पासमोर साईबाबांची चावडीचा देखावा साकारलाय। हा देखावा साकारण्यासाठी जवळपास 3 महिन्यांचा कालावधी त्याला लागलाय आणि या देखाव्यावर अत्यंत बारीक कोरीवकाम देखील करण्यात आलेला आहे। देखाव्याचं संपूर्ण सर्वत्र ठिकाणावरून कौतुक होत आहे आणि हा देखावा बघण्यासाठी नागरिकही गर्दी करतात। या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमताडे यांनी। पाहूया। साई मंदिर परिसरातील जी द्वारकामाई आहे, चावडी आहे, त्याच पद्धतीचा हुबेहूब गणेशोत्सवानिमित्त देखावा एका तरुणाने साकारला आहे। जवळपास 3 महिने या तरुणाने हा देखावा साकारण्यासाठी मेहनत घेतली आहे। देवेंद्र बेलदार असे या तरुणाचं नाव देखील आहे। हा देखावा तू साकारलास, नेमके काय संकल्पना मनात ठेवून साकारलास आणि तुला हीच आयडिया का आली की आपल्याला चावडीचा देखावा सादर करायचा आहे? हो, मी पहिले म्हणजे द्वारकामध्ये दररोज मंदिरात राहतो। मी पहिली गोष्ट आरतीला वगैरे त्यासाठी व पालखीला सुद्धा राहतो दर गुरुवारी। त्याच्यामुळे मला चावडीचा देखावा सुद्धा चावडी आवडती पहिल्यापासून। आणि मी जेव्हा मंदिरात बसायचो, काही भक्त समाधी मंदिराचा देखावा बनवून घेऊन यायची, काही द्वारकामाईचा देखावा बनवायचे, पण मी चावडीचा देखावा कुठंच पाहिला नव्हता। त्याच्यामुळं माझ्या कल्पना आली की आपण चावडीचा देखावा बनवू शकतो। त्याच्यामुळे प्रयत्न केले की चावडीचा देखावा बनवण्याची व बाबांचा आशीर्वाद होता त्याच्या मागं असा देखावा तयार झालेला आहे। नेमकं तुला कुणी हा देखावा करण्यास मदत केली? किती दिवस हा देखावा साकारण्याचा तुला वेळ गेला आणि एवढं कोरीव काम नेमकं तू कशा पद्धतीने केलं? हा देखावा साकारण्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला खूप मदत केली आहे आणि हे कोरीव काम वगैरे साकारण्यासाठी मशीन वगैरेचा वापर केला आहे। नेमकं यासाठी खर्च किती आलाय? नेमकं काय वापरले? हा, खर्च तसा नाही, बट जेव्हा जे वस्तू लागेल त्यासाठी खर्च आहे। टोटल असा खर्च काढलेला नाहीये, तरी 8-1 हजारच्या आसपास खर्च असू शकतो। आणि काय जवळपास 3 महिने अथक परिश्रम घेत या तरुणाने हा देखावा सादर केला आहे आणि आपल्या घरातल्या गणपती समोरच हा देखावा सादर केला आहे। जवळपास जे आसपासचे जे नागरिक आहे किंवा शिर्डीकर आहे हा देखावा बघण्यासाठी गर्दी देखील करत आहे। कुणाल जमताडे, G24 तास, शिर्डी, अहमदनगर।